नमस्कार. 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 आज मी माझ्या अनुभवाची बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुण्यामधील वारजे येथील अशोक काळे यांना भेटण्यासाठी आलो आहे. अशोक काळे यांचा जीवन प्रवास डॉक्टरच्या माध्यमातून पेशंटची सेवा करणे, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन समाजसेवा करणे या दोन्ही माध्यमातून झालेलं आहे. अशा डॉक्टरांना आज आपण त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचा जीवन प्रवास कसा झाला आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आमच्या प्रेक्षकांसाठी आपलं बालपण कुठं गेलं, शाळा कुठली झाली किंवा तत्कालीन शिक्षक कोण होतं त्याविषयी थोडी माहिती सांगा. मूलतः आम्ही पुणे शहराच्या पूर्व भागात सोमवार पेठेतील आम्ही काळे कुटुंब. माझे वडील आजोबा हे सगळे सैन्याचं बॅकग्राऊंड. त्यामुळे वडिलांची दर 2-3 वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे माझ्या 11वी पर्यंतच्या शिक्षणात मी जवळजवळ 8 वेळेला शाळा बदलल्या. अरे बाप. माध्यम म्हणून बदलली. आधी मराठी माध्यमात, पहिली दुसरी देहरोडच्या जिल्हा परिषदेच्या शाळा, तिसरी परत चिपळूणला रत्नागिरी जिल्ह्यात, 4थी 5वी परत मुंबई शहरात कॉर्पोरेशनच्या शाळेत, आणि नंतर 6वी 7वी 8वी 9वी ही 4 वर्ष कलकत्त्याच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत मी घालवली. त्यामुळे 10वी पर्यंतच्या 11वी पर्यंतच्या शाळात मी माध्यमं बदलली, शाळा बदलल्या, आणि असं होता होता एक स्वभावच असा झाला की नवीन जी काही आव्हानं येतील त्या आव्हानाला सामोरं जायचं. आणि असं ते माझं बालपण तशा अर्थाने पूर्णपणे ग्राम्य ज्याला म्हणू असं माझं बालपण गेलं. बिलकुल सुशिक्षित समाजाच्या व सोबत माझं राहणं 11वी पर्यंत नव्हतं. त्यामुळे माझी मानसिकता पण ग्राम्यच होती. वडिलांची दर 2-3 वर्षांनी बदली व्हायची. आणि वडील हे शिपाई कॅटेगरीमध्ये होते, म्हणजे अधिकारी गटात नव्हते सैन्यातले. असं माझं बालपण थोडंसं वेगळंच असं गेलं. आणि त्यात पुण्यातला सोमवार पेठ जो भाग आहे तो पूर्व भाग आहे. आमच्या सोमवार पेठेत 4 मोठमोठे 300 गाई म्हशींचे तबेले असलेले शिंदे, जगताप, पवार, सोनवणे असे होते. त्यामुळे शहरी किंवा मध्यमवर्गीय असं माझं पार्श्वभूमी मला लाभली नाही पहिली 11 वर्ष शाळेत असतानाची. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही शालेय जीवनातच तुमचं पर्यटन आणि भारतभ्रमण झाला असं म्हणायला काय हरकत नाही. शालेय जीवनापासूनच माझं स्वभाव आणि त्यामुळे तो घडत गेला. कारण बालपण जसं होतं ना त्यात माणसाचा स्वभाव घडतो. आणि अक्षरशः योगायोगाने अपघाताने मी डॉक्टर झालो असं मी म्हणेन. कधी कल्पना पण नव्हती केली की आपण डॉक्टर होऊ, आणि त्या दिशेने काही प्रयत्न पण नव्हते केले, पण डॉक्टर झालो. आणि त्यात आमच्या पूर्व भागात जे पुणे जेपणे आहे त्यात माननीय बिंदू माधव जोशी हे पण असं एक अवलिया व्यक्तिमत्व. त्यांच्या संपर्कात मी जेव्हा MBBS झालो तेव्हा त्यांच्या संपर्कातनं माझं जी जीवन सामाजिक कार्याची जी जडणघडण म्हणतात ती बिंदू माधवांच्यामुळे कॉलेजच्या जीवनात आणि नंतरच्या काळात त्यांचे संस्कार माझ्यावर झाले की समाजासाठी काहीतरी करायचं, आपण सामाजिक बांधिलकीचा वसा आपण घेतलं पाहिजे, फक्त समाजाकडनं आपण घेणं सोडून द्यायला पण शिकलं पाहिजे. अशा भावनेतनं अख्खं आयुष्य जगायचं हे बिंदू माधव आणि माझे दोन्ही आजोबा जे होते तेही त्याच पद्धतीचे होते, सामाजिक कार्यकर्तेच होते. माझ्या आईच्या वडिलांकडे सावरकर, हेडगेवार, बाबासाहेब आंबेडकर हे सगळे चिपळूणला लहानाचे मोठे होत असताना येत जात होते. त्यामुळे एक प्रकारची सामाजिक बांधिलकी ज्याला म्हणतात आणि सर्व समाजाबरोबर वावरणं हे आमच्या रक्तात संस्कारामुळे आलं होतं. एकच ते माझं बालपण आणि कॉलेज शिक्षण झालं. आणि वडिलांना जेव्हा जाणवायला लागलं की हा आपला मुलगा हा काही सरळ मार्गाने जात नाहीये, म्हणजे डॉक्टर झाला की दवाखाना काढायचा, लग्न करायचं आणि स्थिरस्थावर व्हायचं अशा प्रवृत्तीचा दिसत नाही. मी जेव्हा बिंदू माधव जोशींच्या बरोबर आणि बाबूराव दौंडकर या दोघांच्या संपर्कात जेव्हा आलो आणि त्यांच्यामुळे माझ्या वडिलांना जाणवायला लागलं की आता हा डॉक्टर होऊनच्या होऊन MBBS हा काही प्रॅक्टिस करायला तयार नाहीये, तेव्हा त्याच्या भूमिकेतनं त्यांनी मला घराच्या बाहेर
अकलण्याचा दम दिला की तू प्रॅक्टिस नाही केली. त्यांना त्याच्यात तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य दिसायना. त्यांना जाणवलं की एमबीबीएस होऊन हा काही व्यावसायिक दृष्ट्या पण काही करायला तयार नाही, स्थिरस्थावर पण व्हायला तयार नाही, सामाजिक कार्यातच वाहून घेतोय. आणि मग त्यांना असं वाटलं की याला घराच्या बाहेर काढलं तर कदाचित हा त्या भीतीने लोकलज्जेस्तव तरी प्रॅक्टिस चालू करेल. आणि मग आमचे परमप्रिय मित्र बाबुरावजी दौंडकर जे शिक्रापूर आणि शिरूर तालुक्यात कार्यकर्ते होते, मग त्यांच्यासोबत काम करण्यासाठी म्हणून शिक्रापूरला आम्ही दवाखाना काढायचं, बाबुरावांच्याच पुढाकाराने आम्ही शिक्रापूरला दवाखाना चालू केला. त्यात परत माझ्या वडिलांना थोडं शंका आली की हा आपल्याला फसवतोय की शिक्रापूरला दवाखाना काढला आणि खरंच तो दवाखाना करतोय का नाही करत आहे. म्हणून मग त्यांनी ते आणि आई दोघं जण शिक्रापूरला राहायला आले की आता मग हा रोजच्या रोज माझी येऊ शकते की हा करतो का नाही करतो प्रॅक्टिस म्हणून. अशा प्रकारे शिक्रापूरच्या एका लहानशा खोलीमध्ये आम्ही राहायला, आई, मी आणि वडील, आणि समोर एक लहानसा रुग्णालय, 4-5 खाटा होत्या, त्यात आम्ही व्यावसायिक जीवन चालू केलं. बरं डॉक्टर, त्यावेळेस दवाखान्याचं उद्घाटनाचा प्रसंग जरा सांगा. त्यात ग्राहक पंचायतीची स्थापना होऊन गेली होती, त्यामुळे ग्राहक पंचायतीच्या संपर्कात फार मोठमोठे त्या काळातले लोक होती. त्यात शंकराचार्य, त्यांचे जे पुण्यातले प्रतिनिधी वसंतराव गाडगीळ, पंडित वसंतराव गाडगीळ, मग त्यांनी सांगितलं की असं करू, आपण साधं उद्घाटन न करता आपण परमपूजनीय शंकराचार्यांच्या हस्ते शिक्रापूरच्या दवाखान्याचं उद्घाटन करू. आणि त्यामुळे माझ्याही स्वप्नात कधी नव्हतं आणि गावकऱ्यांचे नव्हतं की शंकराचार्यांचे पाय शिक्रापूरला लागतील. आणि त्यामुळे एक अभूतपूर्व असा उद्घाटनाचा सोहळा परमपूजनीय शंकराचार्यांच्या हस्ते त्या दवाखान्याचं उद्घाटन झालं. आणि तो प्रसंग गावकऱ्यांना अजूनही स्मरणात आहे की इतकी वर्ष झाली शंकराचार्य कधी कुठल्या शिक्रापूरच्या सारख्या ठिकाणी आले नव्हते, ते आले. त्यामुळे शंकराचार्याच्या येण्यामुळे माझी पण आठवण त्यांच्या डोक्यात अजूनही शिल्लक आहे. हो ना. त्यात पुढे असं थोडंसं झालं की 5-6 महिने गेल्यावर माझ्या आईला, मी ब्रह्मचारी होतो, त्या आजूबाजूच्या कित्येक जे वधूंचे पालक आहेत त्यांना थोडी आशा वाटली की हा अविवाहित आहे, तेव्हा चांगला आपल्याला हे होतंय, म्हणून ते आईच्या मागे लागायला लागले की आमची मुलगी पाहायला या, मुलाचं लग्न. मग माझ्या वडिलांना असं वाटायला लागलं की असं काहीतरी होण्यापेक्षा आपण डॉक्टर मुलगी पाहण्याचा योजना करू. आणि म्हणून योगायोगच मोठा की पिंपळे धुमाळ मधले पोळ म्हणून जे होते ते माझ्या वडिलांचे बालमित्र सोमवार पेठेतले, ते अचानकपणे एकदा जुन्या शिक्रापूरच्या जो पूल आहे त्या पुलावर त्यांची गाठभेट झाली. आणि ती गाठभेट झाल्यावर दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी कधी कल्पना नव्हती केली की सोमवार पेठेतला आपला काळे, परशुराम काळे हा शिक्रापूरला त्या मुलगा दवाखाना सुरू केला असेल. त्यांनी मग गळ घातली की तू काही कर, माझ्या मुलासाठी तू डॉक्टर मुलगी शोध. तेव्हा त्यांनी परिचयातली जी पर्वतीमधली जी एक त्यांच्या परिचयातले एक होते कुटुंब, त्यातल्या एका मुलीचं स्थळ मला सांगून आलं. आणि मग आम्ही तो विवाह संपन्न झाला. हा. आणि मग बायको आणि मी, आम्ही दोघं जण खरं म्हणजे शिक्रापूरला आलो. आमची योजना होती की शिक्रापूरला सगळं आपलं दवाखाना आणि व्यावसायिक हे करायचं ग्रामीण भागात. तेव्हा PCMC पिंपरी चिंचवड हे आकर्षण होतं, पैसे कमवायचं, भरपूर श्रीमंत शहर होतं ते, पुणे शहर पण होतं. ते सोडून ग्रामीण भागात दुष्काळ होता तेव्हा बीबीचं धरण पण झालेलं नव्हतं. अशा प्रसंगात आलो. फक्त बाबुराव दौंडकरांना च्या प्रेमापोटी आणि ग्रामस्थांच्या प्रेमापोटी आलो. दुर्दैवाने असं झालं की त्याच 8-9 महिन्यातच इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली, आपल्या सगळ्यांना माहित असेल, इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. ती आणीबाणी लागली आम्ही 8-9 महिन्यातच प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर. आणि माझा जो पार्श्वभूमी आहे ती RSS ची आहे, संघाची आहे. त्यामुळे त्या पोलीस खात्याकडे माझं नाव होतं की हा RSSचा कार्यकर्ता आहे डॉक्टर अशोक काळे. म्हणून मला माझ्यावर अटकेचं वॉरंट
आलं होतं, आलं वॉरंट निघालं होतं. वॉरंट निघालं होतं की मला आता अटक करणार या आणीबाणीच्या हे म्हणून. आणि मग लग्न पण झालं होतं आणि मग मला इच्छा नसताना मला भूमिगत होऊन मला शिक्रापूर सोडावं लागलं. आणि त्याच वेळेला नेमके शंकरराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांच्या एका फतव्यामुळे की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला बॉन्ड तुम्ही लिहून दिलेला एमबीबीएसच्या परीक्षेला प्रवेश घेताना की मी ग्रामीण भागात सरकारी नोकरी करीन, त्या बॉन्डसाठी तुम्हाला आम्ही नोटीस पाठवतोय की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेमणूक घ्या, नाहीतर 5,000 रुपये दंड भरा. आणि मग शिक्रापूर जे माझं सुटलं ते 1 वर्ष 2 वर्ष मला बॉन्ड म्हणून आणीबाणीच्या काळातच मी सरकारी नोकरी केली प्राथमिक आरोग्य केंद्राला नगर जिल्ह्यात. पण एकानंतर एक रोज 40-50 फक्त नसबंदीच्या शस्त्रक्रिया करायचा, एवढ्या पुरतच ते डॉक्टरी काम तिथं होतं. आपल्याला सगळ्यांना माहित असेल कदाचित शस्त्रक्रियांचा धडाका नसबंदीचा हा आणीबाणीतला सगळ्यात वाईट परिणाम होता. तर त्यानंतर मला ते कंटाळा आला की रोज फक्त ऑपरेशनच करायची पुरुषांची आणि स्त्रियांची. आणि मग मी बॉन्ड पिरियड संपल्यावर मी राजीनामा दिला आणि आधी ठरल्याप्रमाणे विवेकानंद केंद्र म्हणून जे एक संस्था आहे अखिल भारतीय, ज्यांनी कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक उभं केलंय, त्यातला पुढचा टप्पा त्या पुढचा टप्पा म्हणून जे पूर्ण भारतातल्या मेघालय, मिझोराम, अरुणाचल, आसाम या ठिकाणी कार्य करण्याचं विवेकानंद केंद्राने ठरवलं होतं. त्यांच्या आव्हानानुसार मी सरकारी नोकरी माझी 1 वर्ष बॉन्ड झाल्यानंतर मी विवेकानंद केंद्राच्या कामासाठी अरुणाचल प्रदेश ज्याला म्हणतात तेव्हा त्याला नेफा म्हणायचे, तिथं मी आणि माझी बायको आम्ही नोकरीला घेतली. तिथं आम्ही 3-4 वर्ष तिथं होतो. तेही एक प्रकारचं मोठं आव्हान होतं, कारण की तिथं वीज नसायची, फोन नव्हते, तिथं इतका दमट आणि इतका पाऊस, प्रचंड पाऊस, तिथं सगळ्या सुविधांचा अभाव. पूर्ण आर्ट्स म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या उलटी सगळी पार्श्वभूमी. भाषा हिंदी पण नाही, मराठी पण नाही, आसामी भाषा. आणि त्यांच्या स्थानिक ज्या लहान लहान जाती होत्या त्यांच्या स्वतःच्या एक बोली भाषा असतात, त्या बोली भाषामध्येच त्यांच्याशी बोलायचं. मग तेव्हा सरकारने अशी व्यवस्था केली होती की मध्ये एक दुभाषी नेमलेला असायचा. तो दुभाषी जे आदिवासी लोक जे काही सांगतायत तक्रारी, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, ताप आलाय, अजून काय, आसामी भाषेत किंवा हिंदी भाषेत आम्हाला सांगायचं. मग अशा प्रकारे दुभाषाला घेऊन आम्ही तिथं पेशंटला पाहायचो. असं ते 3 वर्षाचं आयुष्य. पण आम्हाला त्यात सुद्धा अत्यंत आम्हाला आवडलं, कारण की एक वेगळ्या प्रकारचं जीवन, नेहमीच्या डॉक्टरी व्यवसायापेक्षा अशा प्रकारचे जनजातीच्या लोकांना आजार पण बरं करता येतं. कारण तिकडं काळी जादू फार मागे, कारण की डॉक्टर नसायचे तिकडं. त्यामुळे परमेश्वरावर भरोसा. आणि मग आपण जसे इथं भगत म्हणतो महाराष्ट्रात की भक्ताचे झाड फूक करून बरं करायचं, ते तिकडे पण होतं. पण मग डॉक्टरी आमच्या मदतीमुळे त्यांच्यातला तो जो वैज्ञानिक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने आजार बरे करणं, ही एक पद्धत तिथं पडायला आमचं 3 वर्ष उपयोगी पडले. तुम्हाला अंमलबजावणी करता आली तिथं. आणि त्यात आम्ही थोडंसं सामाजिक कार्य पण केलं. हो, ते पण ऐकायचं मला. सामाजिक कार्य असं केलं की तिथं मनुष्य बळी दिले जायचे, नरबळीची तिथं प्रथा होती. आणि जर का एखाद्या बाईला जुळं झालं तर त्यातलं एक बाळ मारून टाकायचं. कारण की आपण सिनेमे पाहिले, सीता और गीता, राम और श्याम, की जुळं भावंड किंवा जुळ्या बहिणी असल्या की सगळं कन्फ्युजन होऊन जातं. याच्याऐवजी मग तो कन्फ्युजनच होऊ नये म्हणून त्या करायचं, एकाला मारूनच टाकायचं. अशा कित्येक तिथल्या ज्या प्रथा होत्या त्या प्रथा आम्ही तिथं दूर करायला कारणीभूत ठरलो. नंतर त्यांना एकत्रितपणे काही देवाची पूजा करायची असं त्यांच्या डोक्यात कधी नसायचं. मग तेव्हा आम्ही कॉमन पूजास्थळ ज्याला म्हणतात, म्हणजे एक पूजेचं ठिकाण, जसं आपण मंदिर असतं, मशीद असते, गुरुद्वारा असतं किंवा बौद्ध विहार असतं, तसं त्यांना ते कल्पना नव्हती. त्यांचा मी त्यांना आग्रह धरला की तुम्ही तुमच्या ज्या विश्वास आहे त्याच्यासाठी एक पूजास्थळ घडा, तिथे आजूबाजूची 10 लोक येऊन एकत्र पूजा करतील. ते त्यांना अत्यंत आवडलं आणि त्यांनी ते पूजास्थळ उभं केलं.
नंतर मग त्याला मी सांगितलं की तुम्ही आत्ता जी भूताखेतांची पूजा करता, निसर्गाची पूजा करता, ते योग्यच आहे, पण तुम्ही एखादी मूर्ती तयार करा की ज्या मूर्तीची तुम्ही पूजा कराल. मग त्यांनी स्पर्धा लावून एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीचं नाव त्यांनी रांगफ्रा म्हणून ठेवलं आणि मंदिराचं नाव ठेवलं रांग शुम हम. आणि हे तुम्हाला 1980 सालची गोष्ट सांगतोय. आत्ता 2023 साली बरोबर 45 वर्षांनी आम्ही परत गेल्या वर्षी तिकडे गेलेलो असताना आम्हाला तिथं 115 रांगफ्रा मंदिरं आणि रांगशुम मंदिरं अशी उभी झालेली आढळली. त्यांनाही वाटत नव्हतं की अशोक काळे नावाचा कोणी व्यक्ती परत येईल. आणि आम्ही गेल्यानंतर आमचे इथे इतके सत्कार झाले. तिथं तुम्ही लावलेल्या झाडाचा वटवृक्ष झाला, 115 रांगशुम आणि त्यांचं स्वतःच धर्मशाळा, मंदिरं, पूजा अर्चा, भक्तिगीत, स्तोत्र, एक पद्धती, म्हणजे त्यांना एक पंथ ज्याला आपण म्हणू, जसं तो पंथ तिथं एक निर्माण झाला. त्याला रांगफळा नावाचा देव मूर्ती आणि रांगशुम नावाचं मंदिराचं नाव रांगशुम. असा एक वेगळाच एक आनंद की आपण एखाद्या आपापसात भांडणाऱ्या ज्या जनजाती होत्या 10-12 त्यांना त्या 10चं एकत्रीकरण झालं आणि 10च्या 10 जाती मिळून रांगफ्रा नावाचं एक मूर्ती त्यांनी मान्य केली. नाही तर ते आपापसात फक्त भांडतच राहते, कत्तली व्हायच्या, एक दुसऱ्याच्या मारामाऱ्या करायचे. त्या सर्व जनजातीनं एकत्र आणलं आणि त्यांना आसामी नावाची जी भाषा आहे ती भाषा त्यांनी स्वतःची भाषा म्हणून स्वीकारली. असा एक मोठा आनंदाचा क्षण हा मला गेल्या वर्षी अनुभवायला मिळाला अरुणाचल प्रदेशमध्ये, जिथं आम्ही 2 जण होतो. आमच्या मुलाचा जन्म तिथलाच आहे. मग अरुणाचलचं आमचं हे झालं आणि त्याच्यानंतर मुलगा माझा आजारी पडला 1.5-2 वर्षाचा. तिथं एवढा पाऊस, 8-9 महिने पाऊस, एवढी थंडी, ती त्याला सहन होईना. आणि मग आम्ही नव्या मुंबईमध्ये मफतलालचा जो एक ट्रस्ट होता, सद्गुरू ट्रस्ट म्हणून, त्या सद्गुरू ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघांनी नोकरी घेऊन परत आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यात परत आम्ही पदार्पण केलं. परत आम्ही महाराष्ट्र राज्यात आलो. त्यानंतर आम्ही त्याच नव्या मुंबईमध्ये दोघांनी मिळून एक हॉस्पिटल उभं केलं. ते 1980 ते 88 असं 8 वर्ष आम्ही हॉस्पिटल चालवलं. पण हॉस्पिटल चालवताना आम्हाला असं जाणवायला लागलं की आम्ही फक्त 10-20 हजार लोकसंख्येलाच आमच्या कल्पकतेचा, बुद्धिमत्तेचा, अभ्यासाचा उपयोग होतोय. पण भारत तर केवढा मोठा आहे. पुष्कळशा गोष्टी आम्हाला जाणवायला लागल्या की भारताच्या आरोग्य नीतीमध्ये बरेच बदल करायला पाहिजेत. आणि त्या आरोग्य नीतीमधले बदल हे ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने व्हायला पाहिजेत. आणि म्हणून आम्ही ग्रामीण आरोग्य समजून घेण्यासाठी आम्ही 88 साली आमचं हॉस्पिटल बंद केलं आणि तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यात तिथं आम्ही आरोग्य प्रकल्प चालू करण्यासाठी आम्ही हॉस्पिटल बंद करून स्थिरावलो. तिथं 1988 ते 1995 असे 7 वर्ष आम्ही अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ या सगळ्या भागात ग्रामीण आरोग्याच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय हे आमच्या अनुभवाच्या आधाराने आम्ही करण्यासाठी तिथं गेलो. यात ग्राहक पंचायतीने जे काही संस्कार केले होते बाबूराव दौंडकरांनी आणि बिंदुमाधव जोशींनी, की जनतेच्या समस्यांना शास्त्रीय पद्धतीने उत्तर शोधून काहीतरी पर्याय काढायचे, त्याला आम्ही व्यवस्था बदल ज्याला म्हणतो. आणि शोषण होता कामा नये डॉक्टरांकडनं रुग्णांचं. या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करायला लागलो त्यात आम्हाला शोषणाच्या कित्येक ठिकाणं असं जाणवली. पहिलं सगळ्यात मोठं ठिकाण आम्हाला असं जाणवलं जिथं शोषण होत होतं आणि व्यवस्थेत बदल आवश्यक होता, ते म्हणजे जेव्हा ग्रामीण भागात रक्ताची गरज पडते, 1 बाटली 2 बाटली 3 बाटल्या रक्त एखाद्या रुग्णाला, तेव्हा त्यांना शहरातच फक्त रक्तपेढ्या होत्या. त्या तिने ग्राहक संरक्षण कायदा आणला. 1986 साली आपले माननीय पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात 24 डिसेंबरला ग्राहक संरक्षण कायदा भारतात स्वीकारला गेला. तो एक फार मोठं योगदान ग्राहक पंचायतीचं आहे, ते पुष्कळांना माहीत नाहीये. तसंच हे जे रक्तसंचय केंद्र आहे हे दुसरं पूर्ण भारतासाठी जे लागू होईल असं एक आरोग्यातलं मोठी बदल हा ग्राहक पंचायतीने केलाय.
आत्ता जो विषय तिसरा जाणवला आम्हाला, तो विषय म्हणजे की भारतात दरवर्षी 3 कोटी महिला बाळंत होतात. म्हणजे 3 कोटी मुलं जन्माला येतात भारतात दरवर्षी. त्यात पूर्वीच्या काळी घरोघरी बाळंतपण होत असताना एकेका महिलेला 7, 8, 10 बाळंतपण व्हायची, कोणाला काही कळायचंही नाही. इतकं साधी एक प्रक्रिया होती बाळंत होणं. 5-6 अपत्य होणं स्वाभाविक होतं त्यावेळेस. आता ती स्वाभाविक नैसर्गिक जी प्रक्रिया होती त्याचं विकृतीकरण करून आता सीझर व्हायला लागलेत. आणि सीझर व्हायला लागलेत हे फार मोठं शोषण आहे. महिलेच्या पोटावर काही गरज नसताना चाकू चालवले जात आहेत सीझर म्हणून. म्हणून हे जी शोषण चाललंय, दरवर्षी 3 कोटी महिलांपैकी 2 कोटींचं सीझर हा अनावश्यक शस्त्रक्रिया आहे. ही रोखण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या शीर्षकाखाली त्या संस्थेच्या वतीने एक लज्जा गौरी मोहीम, ज्यात सीझर नियंत्रण करायचं, सीझर न करता नैसर्गिक बाळंतपण कसं करायचं याचं ज्ञान आम्ही गावोगावी जाऊन महिलांची डोहाळे भोजनं घेऊन त्या गरोदर महिलांना आम्ही सांगतो की तू काय कर की ज्याच्यामुळे तुझं सीझर होणार नाही. आणि ती मोहीम आम्ही गेले 6 महिने चालवतोय. आणि त्या मोहिमेचं एक 6-8 महिन्यांनी त्याला फळं यायला लागतील. आणि एकेका गावात किंवा शहरात जे सीझरची टक्केवारी सध्या 70 ते 80% आहे, ती कमी होऊन 4-5% सीझर प्रमाण येईल. सीझर हा पाप नाहीये, ते वरदान आहे, प्राणरक्षक आहे. पण त्याचा अतिरेक हा चुकीचा आहे. बरोबर. सीझरला विरोध नाही आमचा, सीझर अनावश्यक सीझरला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आम्ही एक लज्जा गौरी मोहीम नावाची मोहीम चालू केली आहे पूर्ण भारतात. लज्जा गौरी ही एक देवी आहे भारतातली, जिची मंदिर आहेत भारतात पुष्कळ ठिकाणी. आणि त्या मंदिरात ती उभ्या अवस्थेत कळा घेत आहे. आणि त्या कळा घेत असताना बाळाचं डोकं बाहेर येताना त्या मूर्तीत दिसतंय. म्हणजे तुम्ही उभ्याने कळा घेतल्या तर तुमचं सीझर होत नाही, नैसर्गिक प्रसूती होते. हे त्या मूर्तीकडे पाहून महिलांना कळावं म्हणून या पूर्ण मोहिमेला नावच आम्ही लज्जा गौरी मोहीम दिली आहे. आणि त्या मोहिमेला पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता एवढी त्याची मागणी वाढली आहे, त्यांना उत्सुकता आहे समजून घ्यायला की सीझर सुद्धा टाळता येतं हे त्यांना माहीतच नव्हतं. ही जनजागृती होणे ही काळाची गरज आहे आता. अगदी अगदी योग्य बोललात की ही काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज ग्राहक पंचायतीच्या लज्जा गौरी मोहिमेमुळे ती काळाची गरज भागवली जाते. आणि आता नुकतंच आम्ही शिक्रापूरला जी बैठक घेतली की सीझर झालेल्या महिलांना पुढच्या वेळेला सीझरच करावं लागतं असं नाहीये. त्यांच्यातल्या 75% महिला नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होऊ शकते. तो एक प्रकल्प ग्रामीण आरोग्य रुग्णालय जे आहेत, त्याला कॉटेज हॉस्पिटल किंवा ग्रामीण रुग्णालय म्हणतात, तिथं सुरू करावा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याने, अशी विनंती आम्ही करू इच्छितोय. ज्याच्यामुळे अशी ही लज्जा गौरी मोहीम ही यशस्वी झाली तर एक फार मोठं शोषण, आर्थिक शारीरिक ते शोषण थांबेल. आणि डॉक्टर आता मुंबई नंतर तुम्ही पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये नंतर परत तुम्ही प्राध्यापक म्हणून जे काम केलं त्याविषयी थोडं सांगा. मी माझं पदव्युत्तर शिक्षण जे मी 78-74 सालीच घेतलं असतं ते मी 1996-97 साली घेतलं. आणि 2000 साली मी पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर मी मेडिकल कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक व्हायला लागली. आणि ती नेमणूक झाल्यावर मला फार मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय विद्यार्थी तयार करण्याचा जो कारखाने आहेत हे सगळे मेडिकल कॉलेजेस म्हणून, त्यांना मी हे संस्कार देऊ शकलो की कशा प्रकारे ग्राहकांच्या भल्यासाठी शोषण न करता, तुकाराम महाराज जे म्हणायचे की जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा पण उत्तम व्यवहाराने करा. त्यात पिळवणूक, अनावश्यक शस्त्रक्रिया, अनावश्यक ऍडमिशन हे सगळे हे बंद करा, हे चुकीचं आहे. त्यात नीतिमत्ता, पवित्र व्यवसाय म्हणून तुम्ही केला असताना
आपल्या वेदात पण म्हटलेलं आहे की आम्ही फक्त रुग्णाला बरं करणं हा आमचा उद्देश आहे, बाकी आम्हाला मोक्ष नको, आम्हाला पैसा नको, असं संस्कृत मधलं ऋग्वेदातलं वाक्य आहे. त्याचं न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम. हा संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे की प्राण्यांचा जो दुःख आहे ते दूर करणं हीच माझी इच्छा आहे. मला स्वर्ग नको, मला पैसा नको, मला मोक्ष नको. आणि ह्या पद्धतीने जर का डॉक्टर वागायला लागले तर मग डॉक्टरांना आदर मिळेल आणि समाज डॉक्टरांच्या गेलेली जी प्रतिष्ठा आहे डॉक्टरी व्यवसायाची ती प्रतिष्ठा पुनर्स्थापित होऊ शकेल. फक्त डॉक्टरांनी आपला वागणुकीत आता बदल करायला पाहिजे. डॉक्टर, आता सामाजिक कार्य झालं, तुमचं लहानपण झालं, सगळं झालं, आता यातनं तुमचं कौटुंबिक तुमचे जे अपत्य असतील किंवा तुमचे सहचारणी असेल त्यांच्याविषयी थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. आपल्या इकडे असं म्हटलंय की आधी केले मग सांगितले. मला 2 मुलं, त्यातलं पहिलं मूल माझं आसाममध्ये फार विपरीत परिस्थितीत आम्ही असल्या कारणाने पहिलं मूल सीझरचं झालं. दुसऱ्यांदा जे मूल झालं, जी माझी मुलगी आहे, जी गायिका आहे अनघा राजवाडे, ती माझी मुलगी, डेंटिस्ट आहेत त्या, तर त्याच्या वेळेला आम्ही नैसर्गिक प्रसूती करून दिली. म्हणजे आम्ही ज्या इतरांना सांगतो की पहिलं सीझर झाल्यानंतर दुसरं नैसर्गिक बाळंतपण होऊ शकतं, ते 40 वर्षापूर्वी आम्ही स्वतः अनुभवलंय आमच्या घरात. माझा मुलगा त्याचाही लहानसा एक व्यवसाय करतो आणि जावई आहे तेही नोकरी करतात. माझी मुलगी ही गायिका आहे. अशा, आणि माझ्या पत्नी त्याही आता सध्याच्या काळात, माझं वय 74 आहे, आता नातवंड, सून, जावई, नातवंड यांच्यासोबत त्या असतात. त्याही सामाजिक कार्यात माझ्यासोबत कायम होत्या. 2 मिनिटं डॉक्टर, त्यांचा जरा नामोल्लेख करा ना लोकांना. त्यांचं नाव शोभा काळे. त्या माझ्याबरोबरच MBBS ला BJ मेडिकलला ससूनलाच होत्या आणि माझ्यासोबतच आम्ही अरुणाचलला किंवा मी जे काही आता तुम्हाला सांगितलं हे खरं म्हणजे त्यांनीच सगळं केलंय. कारण मी सामाजिक कार्यातच जास्ती रममाण झालो होतो, पण संसार करण्याचं सगळं जे श्रेय आहे ते माझ्या पत्नीला जातं. कारण की मी आणि मुलींविषयी सांगा. मुलं, माझी मुलगी डेंटिस्ट आहे. नाव काय त्यांचं? नाव त्यांचं नाव डॉक्टर अनघा राजवाडे. सासरचं आडनाव राजवाडे आणि त्या स्वतः शास्त्रीय संगीत गायिका आहेत. आणि पुण्यात, महाराष्ट्रात पुष्कळ ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असतात, डॉक्टर अनघा राजवाडे यांचे. आणि अशा प्रकारे त्यांनाही आध्यात्मिक आणि मराठी जे काही आध्यात्मिक वारकरी संप्रदाय आहे किंवा भागवत संप्रदाय आहे त्याचा त्यांना गाढा त्यांचा अभ्यास आहे. कारण की आमचं जीवन जे खेडेगावात गेलं, तळेगावात आबाडेमध्ये 8-10 वर्ष त्यांचं शालेय जीवन तळेगावात गेलं आणि तळेगावातलं वातावरण देहू जवळ असल्या कारणाने, आळंदी जवळ असल्या कारणाने त्यांच्यावर फार मोठे संस्कार झाले. त्यामुळे तिचं जीवन पण वारकरी आणि भागवत संप्रदायाच्या साठी तिचं जे संपूर्ण गायन कला आहे त्यासाठीच ती वापरते. आणि मुलाची लहानशी कॉम्प्युटरची कंपनी आहे. तो त्याचा अगदी साधा आहे, नॉर्मल डिलिव्हरी करणं. आपल्या लज्जा गौरी देवता जी आहे, ती लज्जा गौरी देवता ही उभं राहून कळा घेते आणि त्याच्यामुळे तिचं नैसर्गिक प्रसूती होते. तेव्हा तुम्ही टेबलावर झोपून कळा घेऊ नका, उभ्याने कळा घ्या, चालता चालता कळा घ्या, एखादी दोरी धरा, एखादा खांब धरा, एखाद्या मैत्रिणीला जी बर्थ कंपॅनियन म्हणतात तिला तुमच्या सोबत घ्या बाळंतपणाच्या खोलीमध्ये, जो सरकारने त्याला परवानगी दिलेली आहे. तर उभ्याने कळा घेतल्या की तुमची नैसर्गिक प्रसूती ठरली आहे. पण तुम्ही आडवं होऊन कळा घ्यायचा प्रयत्न केला की तुम्हाला बाळ गुदमरतं, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग सीझर करावं लागतं. तेव्हा मी सगळ्या गरोदर महिलांना आवाहन करीन की इतकं सोपं आहे की उभं राहून किंवा बसून कळा घ्या. पाठ न टेकता तुम्ही जर का कळा घेतल्या बाळंतपणाच्या तर तुम्ही 5-7 तास बाळंतपण चाललं तरी तुमचं बाळ पण गुदमरणार नाही आणि तुम्हालाही थकवा येणार नाही. इतकं सोपी पद्धत आहे नैसर्गिक प्रसूती करण्याची. पण ती नैसर्गिक प्रसूती करण्याची पद्धत नेमकं ब्रिटिशांनी जे टेबल आणलाय त्या टेबलावर झोपून जेव्हा तुम्ही कळा घ्यायचा प्रयत्न करता तेव्हा बाळ गुदमरतं आणि मग बाळ गुदमरलं की
डॉक्टरला वाटतं सिजर करावं तरच ते बाळ जगेल. तेव्हा या डॉक्टरचाही दोष नाहीये. तर तुम्ही उभ्याने कळा घ्या. दुसरं, तुमच्या जीवन पद्धतीत जी बदल घडलाय, पूर्वी तुम्ही जमिनीवर बसून कपडे धुवायचे, भांडी घासायच्या, स्वयंपाक करायच्या, डोक्यावर हंडा घेऊन तुम्ही श्रम करत होता, शेताभातात जाऊन तुम्ही श्रम करत होता. आता ते सगळं बंद झाल्या कारणाने पाटावर वंटा नाही राहिला. तुमची श्रम जी पद्धत आहे, संस्कृती, ती कमीत कमी शेवटच्या 3-4 महिन्यात, गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यात तुम्ही थोडे श्रम करायला लागा. आणि ते श्रम तुम्ही करायला लागला तर तुमची कंबर ही लवचिक होईल. श्रमाची सवय झाली की तुम्हाला कळा घेऊन बाळंतपण स्वाभाविक करणं हे 100% शक्य आहे. तेव्हा तुम्ही श्रम करायला शेवटच्या 3-4 महिन्यात चालू करा. आणि आपली जीवनशैली जी तुम्ही बदलली आहे ती कायमची बदलू नका. कमीत कमी गरोदरपणाच्या शेवटच्या 3-4 महिन्यात तुम्ही कष्ट करायला सुरुवात करा. मग तुम्ही शेतात कष्ट करा, नाहीतर कुठेतरी खेळून, जिम्मा, फुगड्या, योगासनं असं करून तुमची कंबर जरा सैल ठेवा, लवचिक बनवा आणि तुमचं बाळंतपण अगदी नैसर्गिक होईल याची खात्री आहे. कारण की पूर्वीच्या काळी असंच महिलांची जीवनशैली होती, म्हणून 10-12 मुलं नैसर्गिक पद्धतीने होत होती. आणि आता पहिलं मूल सुद्धा व्हायला नैसर्गिक पद्धतीने तयार नाही. त्याचं कारण तुम्ही तुमची जीवनशैली ही आधुनिक घेतली आहे. त्या आधुनिक घेण्याला विरोध नाहीये, पण कमीत कमी शेवटचे 3 महिने बाळंतपणाचे, गरोदरपणाचे, त्यात तुम्ही जुनी तुमची जीवनशैली तुमच्या आजीची होती, सासूची होती, ती जीवनशैली शेवटचे 2-3 महिने तरी तुम्ही स्वीकारावी. ठीक आहे. चला डॉक्टर साहेब, तुम्ही छान माहिती दिली. समाज प्रबोधनाबरोबर तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी आम्हाला छान माहिती दिली. आपली लांबलेली मुलाखत आपण थांबूया. आणि तुम्ही छानपैकी आम्हाला प्रबोधनपर माहिती दिली, त्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि मुलाखत संपवतो. धन्यवाद.